समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो जे कमी दाबाचं क्षेत्र किंवा चक्राकार स्थिती आहे ती काल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली होती. ती आता बऱ्यापैकी त्याचा काही अंश पुढे सरकला आहे. मात्र त्याच वेळेस अरबी समुद्राच्या या बाजूने मुंबईच्या आजूबाजूने खूप ढगाळ परिस्थिती आहे. त्यामुळे सुरत, पालघर, मुंबईपर्यंत किंवा अगदी नाशिक पश्चिमपर्यंत, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात देखील अजून पावसाची शक्यता पुढील 24 तास आहे. त्यानंतर मात्र पावसाचं प्रमाण कमी होण्यास सुरुवात होईल. म्हणजे उद्या दुपारनंतरच याचं प्रमाण काही ठिकाणी कमी होण्याची शक्यता आहे. आज सुरुवातीला आपण बघणार आहोत की गेल्या आठवड्यामध्ये किती प्रमाणात कुठे पाऊस झाला आहे. 22 तारखेपर्यंतचा म्हणजे आजच्या दिवसापर्यंतचा अंदाज आहे 16 तारखेपासून. आणि या ठिकाणी आपण बघतो की कोकणामध्ये आपल्याला गेल्या आठवड्यामध्ये जवळपास 6% घट होती. मात्र त्याच वेळेस आपण असं बघतो की मध्य महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार झालं होतं आणि 21% या ठिकाणी वाढ आपल्याला बघायला मिळाली. मराठवाड्यामध्ये किरकोळ पाऊस झाला, त्या ठिकाणी केवळ 3% पावसाची नोंद झाली होती, जो सरासरी पाऊस होतो त्याच्या तुलनेत. आणि गंमत बघा तुम्ही, केवळ नॉर्मल किती पाऊस होतो मराठवाड्यामध्ये जुलैच्या या आठवड्यामध्ये 36 मिलीमीटर फक्त, आणि तो झाला किती ॲक्च्युअल 37 मिलीमीटर झाला. मग त्यात किती झालं तर 3% वाढ झालेली. त्यापुढे आपण बघतो की विदर्भामध्ये नॉर्मल पाऊस किती होतो 73-73%, झाला किती 81.9 झाला, म्हणजे सरासरीपेक्षा अपेक्षेपेक्षा जास्तच झाला. मग इथे 11%ची वाढ दिसते आपल्याला. आणि इथे महाराष्ट्रामध्ये एकूण जे पावसाचं प्रमाण असतं ते 74%, म्हणजे 74 मिलीमीटर पाऊस आपल्याला साधारण या आठवड्यात होत असतो दरवर्षी. 80 मिलीमीटर झालेला आहे. याचा अर्थ काय होतो तर 9% आपल्याला या ठिकाणी सुद्धा वाढ मिळाली. म्हणजे थोडक्यामध्ये गेल्या आठवड्यानी बरीच रिकव्हरी दिलेली आहे आपल्याला. आता आपण या ठिकाणी काय बघतो तर मध्य महाराष्ट्र घाटमाथा या ठिकाणी किती पावसाचं प्रमाण आहे, 104% पावसाचं प्रमाण आहे. म्हणजे कोकण किनारपट्टीपेक्षाही जास्त पाऊस या भागात झाला आहे. किती पाऊस होत असतो नॉर्मली 314 मिलीमीटर, झाला किती 326 मिलीमीटर झाला आहे. आता कोकण आणि गोव्यामध्ये किती पाऊस होत असतो तर 1446 मिलीमीटर पाऊस हा 22 जुलैपर्यंत जनरली होत असतो, झाला किती 1478, म्हणजे 2% जास्तच आहे. म्हणजे दोन्ही विभाग हे अतिरिक्त आहेत. त्यानंतर आपण बघतो की मराठवाड्यामध्ये आपण काल 38%ची घट बघितली. आपल्याला आज एका दिवसामध्ये 5%ने रिकव्हरी बघायला मिळते. त्यानंतर आपण जवळपास 34% विदर्भामध्ये कालची घट बघितली होती, आज ती 23%वर, म्हणजे 11% एका दिवसामध्ये घट भरून निघालेली आहे. आणि आत्ता मग महाराष्ट्रामध्ये एकूण किती पावसाचं प्रमाण आहे तर गंमत वाटेल तुम्हाला, 93% पावसाची नोंद झालेली आहे. आता ही झाली आकडेवारी. आणि या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे असमान वितरण. एका भागात खूप पाऊस, मुसळधार पाऊस, धोधो पाऊस, तर दुसऱ्या भागामध्ये पाऊसच नाही, अशी परिस्थिती आहे. विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये भरपूर सुधारणा झालेली आहे. आता आपण बघतो भंडारा, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये आता रिकव्हरी आलेली आहे. बुलढाणामध्ये रिकव्हरी आलेली आहे, जळगावमध्ये रिकव्हरी आलेली आहे. हे नवीन जिल्हे आता रिकव्हरीमध्ये आपल्याला दिसतात. परंतु एक लक्षात घ्या, ही रनिंग अशा प्रकारची आकडेवारी आहे. उद्या पाऊस उघडला की ही पुन्हा खाली घसरत जाणार आहे. त्यामुळे एक मात्र लक्षात घ्या की होतोय पाऊस, परंतु सर्वच विभागात तो सारखा होत नाही. आपण 26 जानेवारीला सांगितलं होतं की यावर्षी पाऊस कमी आहे, सरासरीपेक्षा कमी आहे, आणि तो असमान वितरणाचा आहे. त्यामुळे काही भागात तो आपल्याला दुष्काळ पण जाणू देणार नाही, पण काही भागात कडकडीत दुष्काळ देखील राहील, आणि ते आता आपण अनुभवतो. मात्र आपण बघतो सोलापूर जिल्ह्यामध्ये काल 40-44% घट होती, ती आता 26 राहिलेली आहे. धाराशिवमध्ये 44 होती, ती आता 20 राहिलेली आहे. लातूरमध्ये मात्र 44ची 41 झाली, तिथं फरक आहे. 50 आपल्याला बीडमध्ये होती, तिथे 47 आहे, तिथे मात्र आपल्याला फारसा या आठवड्यात पाऊस झालेला नाही. जालन्याची पण तीच अवस्था आहे. परभणीची किंवा हिंगोलीची पण अवस्था वाईट आहे.
थोडी रिकव्हरी आपल्याला गडचिरोलीमध्ये, चंद्रपूरमध्ये किंवा यवतमाळ, अमरावती, अकोल्यामध्ये, वाशिममध्ये पण थोडी दिसते. बाकी वाशिमची परिस्थिती फार समाधानकारक नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की दुष्काळी जिल्ह्यांची संख्या ही जास्त करून मराठवाड्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या. बरं, मध्य महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची आकडेवारी मोठी दिसते ती केवळ घाट माथ्याच्या बाजूने आहे. पूर्वेकडे पाऊस कमीच आहे. आता आपल्याला चिंता आहे ती देशातील परिस्थितीची, आणि देशात परिस्थिती सुधारलेली आहे. 2% आज सुधारणा दिसते. काल 21% घट होती, ती आज 19%वर आलेली आहे. आणि म्हणजे 81% आज पावसाची नोंद आहे. हे लक्षात घ्या. सुधारणा देशात होते, परंतु जसाही खंड पडेल तशी ही रिकव्हरी पुन्हा एकदा झटपट खाली देखील जाणार आहे. त्यामुळे ही काठावरची आणि रनिंग अशा प्रकारची आकडेवारी असल्यामुळे या आकडेवारीला फक्त माहिती म्हणून बघा. ही अंतिम असू शकत नाही, कारण यामध्ये दररोज बदल होणार आहे. सद्यस्थितीमध्ये काय देशात आणि राज्यात चाललंय हे आपण आकडेवारी तुमच्यासमोर मांडण्याचा फक्त प्रयत्न करतो. महाराष्ट्राची स्थिती जर बघितली तर आपल्याला समाधानाची बाब ही आहे, विदर्भामध्ये, घाटमाथ्यावर, कोकणामध्ये, मराठवाड्यामध्ये देखील आणि उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला पावसात मोठी सुधारणा आज बघायला मिळाली. म्हणजे गेल्या 2 दिवसामध्ये जे पाऊस झालेला आहे तो महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी रिकव्हरी देऊन गेलेला आहे. मात्र दुष्काळ संपवू शकेल एवढा पाऊस अजून झालेला नाही. पण एक लक्षात घ्या, माझं वाक्य कायम लक्षात ठेवा, 1-2 कमी दाब देखील जरी महाराष्ट्रावर आले तरी 100% रिकव्हरी आपल्याला ते देऊ शकतात. आणि जर आयोडी पॉझिटिव्ह झाला तर मी तुम्हाला सांगतो, सरासरीपेक्षा जास्त पाऊस देखील महाराष्ट्रात नोंदला जाऊ शकतो. की उद्या 23 तारखेला विदर्भ, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही झडीच्या स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता JFS मॉडेलने व्यक्त केली आहे. कोकणात पावसाचं वातावरण 24 तारखेलाही कायम राहणार आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात देखील कोकणातील वातावरण 25लाही असणार आहे, परंतु त्यानंतर प्रभाव कमी होऊ शकतो असा अंदाज आहे. ECMWF मॉडेलच्या अंदाजानुसार उद्या पालघर, नाशिक, ठाणे जिल्ह्यामध्ये, पुणे पश्चिममध्ये देखील म्हणजे मुंबईपर्यंत, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या विभागात जोरदार ते अतिजोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिकचे काही विभाग हे अतिवृष्टीचे असू शकतात, कोकणातील काही विभाग अतिवृष्टीचे असू शकतात असा अंदाज आहे. 24 तारखेला मात्र आपल्याला स्पष्ट दिसतंय की पावसाचं प्रमाण केवळ कोकण आणि विदर्भ, थोडं उत्तर महाराष्ट्रात राहील. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आणि स्थानिक स्वरूपाचं राहील. 25 तारखेलाही पावसाचं प्रमाण कमी होईल, मात्र घाटमाथ्यावर, कोकणामध्ये, विदर्भ आणि उत्तर मराठवाड्यामध्ये स्थानिक स्वरूपाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे. विशेष प्रभाव असणार नाही. सध्या आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर मुंबईसह नाशिक पश्चिम, पालघर, ठाणे या काही जिल्ह्यात अजूनही मुसळधार पावसाची शक्यता काही भागामध्ये आहे. हे वातावरण रात्रही देखील राहणार आहे आणि काही प्रमाणात उद्या याच्यामध्ये वाढ होताना दिसते. मात्र ती वाढ ही धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे, जळगाव जिल्ह्यावर परिणाम करण्याची शक्यता आहे. फार तर तिचा परिणाम छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाण्याच्या काही भागात थोडाफार होऊ शकतो. झडीचं वातावरणही उद्या दुपारनंतर कमी होईल. त्यानंतर मग विदर्भ आणि घाटमाथा असं 24 तारखेचं वातावरण दाखवलं जात आहे. 25लाही स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. त्यामुळे फारसा प्रभाव मग नंतर पावसाचा राहणार नाही. स्थानिक स्वरूपाचा पाऊस मात्र मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये होत राहणार आहे. विदर्भात देखील थोडं नाशिक पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, अहिल्यानगर पूर्व या भागात थोडी दिक्कत अजून आपल्याला स्पष्टपणे जाणवते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आम्ही अंदाज देतो तेव्हा आपल्याला ज्याच्या भागात पाऊस पडला नाही त्याला असं वाटतं हा अंदाज चुकीचा आहे, आणि ज्या भागात पावसाला शेतकरी अक्षरशः कंटाळलेले आहेत, तिथे सरासरीपेक्षा जास्त देखील पाऊस झालेले काही सर्कल आहेत.
तर त्या सर्कलमधली परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे आपण जर एक जिल्हा घेतला, तर त्या जिल्ह्यामध्ये जर 40 सर्कल असतील, तर ते 40 पैकी 10 ते 15 सर्कल असे आहेत जिथे अतिवृष्टी झालेली आहे किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. आणि मग राहतात ते 27-28 सर्कलमध्ये मात्र सरासरी एवढा पाऊस, कुठे अगदी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस, तर काही ठिकाणी अगदी 50%च पाऊस झालेला आहे. तर हे जे काही जिल्ह्यात असमान वितरण असतं, ते सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतं आणि त्यामुळे काही भागातली परिस्थिती अतिशय बिकट आहे. काही ठिकाणी नदी, नाले, ओढे, बंधारे कोरडे आहेत. विहिरींनी सुद्धा तळ गाठलेला आहे. अशी बॅड कंडिशन देखील महाराष्ट्रातील कित्येक सर्कलमध्ये आहे. आणि अशा सर्कलची संख्या जवळपास मराठवाड्यामध्ये 50 ते 60-70% आहे. पश्चिम महाराष्ट्रात तीच परिस्थिती आहे. आता उत्तर महाराष्ट्रातली परिस्थिती आणि विदर्भातली परिस्थिती थोडी सुधारते आहे. ही परिस्थिती आपल्याला कोकणामध्ये दिसणार नाही, कारण कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय. घाटमाथ्यावर सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय आणि विदर्भातली परिस्थिती बऱ्यापैकी रिकव्हरीला आलेली आहे. उत्तर महाराष्ट्रात जरी पाऊस झाला असला तरी खूप कमी पाऊस आहे, हे पण लक्षात घ्या. जळगाव जिल्हा जर सोडला तर धुळे आणि नंदुरबारमध्ये बरीच अजून परिस्थिती समाधानकारक नाहीये. तर या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की जुलै महिना असा असतो, जुलै महिन्यामध्ये आपल्याला फारसा पाऊस कोकण घाटमाथा व्यतिरिक्त किंवा विदर्भाव्यतिरिक्त होत नाही. म्हणजे हा पॅटर्नच विदर्भ आणि घाटमाथा कोकण असा असतो. त्यामुळे जे काही स्थानिक वातावरण तयार होतं त्यावरच आपल्याला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र समाधान मानावं लागतं. मात्र आपला अनुभव आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये एल निनोच्या वर्षामध्ये सुद्धा खूप चांगला पाऊस आम्हाला बघायला मिळालेला आहे. त्याला फक्त एम-जी-ओचा फेज यावा लागतो आणि आय-ओ-डी सक्रिय व्हावा लागतो. आय-ओ-डी न्यूट्रल असला तरी देखील महाराष्ट्रात खूप चांगला पाऊस होतो. परंतु आता तर तो पॉझिटिव्ह होणार आहे आणि जर तो पॉझिटिव्ह झाला तर त्याचे इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे आम्ही वर्षानुवर्षे घेतलेले अनुभव या ठिकाणी आम्हाला अंदाज सांगताना आम्ही वापरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. तरी पण आम्ही सांगितलेलं आहे की पाणी जपून वापरा आणि जनावरांच्या चाऱ्यावर लक्ष केंद्रित करा, कारण हे वर्ष तसं काही सर्कलसाठी धोकादायक आहे आणि याचं प्रमाण म्हणजे जिल्ह्यातील 50% भाग हा जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. सर्वत्र सारखा पाऊस पडणार नाही, म्हणून हे आम्ही सांगतो. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.